नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. इथे हॉस्पिटलमध्ये सारंग जानकीला भेटण्यासाठी आलेला असतो, कारण त्याला सर्व ऐश्वर्याचा प्लॅन सांगायचा असतो. पण ऋषिकेशला सारंगचा खूप राग असतो, त्यामुळे ऋषिकेश सारंगला जानकीजवळ येऊ देत नाही आणि त्याला खूप ओरडत असतो की तू इथे कशासाठी आलायस. यामध्येच जानकीला नेमकी जाग येते. सारंग काही ऋषिकेशचं ऐकतच नसतो. ऋषिकेश हा सारंगला जानकीजवळ जाऊच देत नाही. तो म्हणतो की बास झालं आता. तू आणि तुझ्या बायकोने आत्तापर्यंत खूप त्रास दिलाय जानकीला, पण आता यापुढे मी जानकीला तुमचा काहीच त्रास होऊ देणार नाही. आणि सारंग काही ऐकतच नाही. तो म्हणतो की अरे दादा, प्लीज मला जाऊ दे. मला वहिनीला सर्व काही सांगायचं आहे. आत्तापर्यंत वहिनीने माझ्यावर आईसारखी माया केली, पण मी नुसताच त्यांचा रागराग केला. पण आता मला माझ्या चुकांची जाणीव झालेली आहे. प्लीज मला वहिनीकडे जाऊ दे. आधी घरातली लोक माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायची. प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करायची. ते सगळं काही मी गेल्या दिवसांपासून हरवून बसलोय. तो आता सांगत असतो की मी फक्त पैशांच्या पोटी ऐश्वर्याच्या नादाला लागून खूप जास्त चुका केलेल्या आहेत. आणि आता तो स्वतःला मारत असतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश काहीच बोलत नाही. ऋषिकेशला असं वाटतं की पुन्हा तो नाटक करत आहे, कारण नेहमीप्रमाणे सारंग नाटक करत असणार. हा नक्कीच ऐश्वर्याचा प्लॅन असणार आहे. तिनेच तुला पाठवलं इथे नाटक करण्यासाठी. पण सारंग म्हणतो की अरे खरंच मी नाटक नाही करत. मी जे आहे तेच खरं तुम्हाला सांगतोय. यावर सारंग स्वतःला मारून घेत असतो. तिथेच काही चपला आणि सँडल देखील ठेवलेले असतात. जानकी हे सर्व बघत असते. तिला नेमकी कळतच नाही की हे सर्व काय चाललंय. मग सारंग त्या चपला हातात घेतो आणि त्यानेच स्वतःला मारायला लागतो. आणि म्हणत असतो की मला माझ्या चुकांची शिक्षा ही भेटलीच पाहिजे. आणि तो खूप त्याच्या तोंडात मारून घेतो चपलांनी. जानकीला हे काही बघवत नाही आणि जानकी म्हणते की सारंग भाऊजी, तुम्ही थांबा, जरा शांत व्हा. असं मारून नका घेऊ स्वतःला. आणि दुसरीकडे ऋषिकेशला तर हे सर्व नाटकच वाटत असतं, कारण आत्ता सारंगचं पूर्णपणे वागणं हे चेंज झालेलं असतं. म्हणून ऋषिकेशला त्याच्यावर काहीच विश्वास नसतो. यावर जानकी सारंगची बाजू घेते आणि म्हणते की नाही ऋषिकेश, मला जे काही हे आहे ते खरं वाटतंय. त्यावर सारंगसुद्धा म्हणतो की हो वहिनी, ओळखते ते अगदी बरोबर आहे. आत्तापर्यंत मी जे काही करत होतो ते नाटक होतं, पण आता नाही. ऋषिकेश म्हणतो की पण तुला आत्ता कसं काही सर्व सांगायची अक्कल आली. यावर सारंग घडलेला प्रकार सांगू लागतो. आज मला त्या हलकट नालायक बाईचा चेहरा कळाला आहे, जिच्यावर मी मनापासून प्रेम करत होतो, विश्वास ठेवत होतो. तीच बाई माझ्या पैशांसाठी माझा वापर करत होती. आत्तापर्यंत तुम्ही रणदिवे घरासाठी खूप काही केलं, पण मी काहीच नाही केलं. मी पैशांच्या लालचापोटी सर्व चुका करून बसलो. हे सर्व ऐकून ऋषिकेशला अजूनपर्यंत विश्वासच नसतो बसलेला. यावर जानकी मग सारंगचीच बाजू घेते की म्हणते अहो सारंग भाऊजी, तुम्ही मला ना सर्व नीट सांगा. यावर सारंग खूप रडायला लागतो. तो जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडतो. यावर जानकीला सुद्धा समजते की सारंगला किती त्रास होत असेल. मग सारंग जानकी आणि ऋषिकेशला सविस्तर सर्व सांगतो. यावरून त्या दोघांना कळते की सारंगवर काय बीतत असेल. सारंग त्या दोघांना सर्व काही सांगून देतो की आत्तापर्यंत तिनं खोट्या प्रेग्नन्सीचे नाटक केले आणि खूप काही. पण आता ना मला त्या बाईला धडा शिकवायचा आहे. तिचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे आणि प्रॉपर्टीसाठी ती किती खालच्या थराला जाऊ शकते हे मला समजले आता. आणि मी तुमच्यासारख्या चांगल्या माणसांचा फायदा घेतला आणि त्या मूर्ख बाईला मदत करत राहिलो. यावर जानकी म्हणते की असू द्या सारंग भाऊजी, आत्तापर्यंत जे काही झालं ते आपण सोडून देऊयात आणि आता आपण ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकूया. आणि आता इकडे घरी सुमित्रा ही ऐश्वर्याची वाट बघत असते. खूप रात्र झालेली असते, तरीही सुमित्रा ही तिथे वाटच बघत असते. तिला समजलेलं असतं की ऐश्वर्या तर घरातच नाही आहे, पण त्याबरोबर सारंग देखील नाही आहे. त्यानंतर ऐश्वर्या घरी येते आणि सुमित्रा तिला प्रश्न विचारते की काय गं, गर्भसंस्कारासाठी एवढा वेळ लागतो का? मग ऐश्वर्या म्हणते हो नाही, बघा ना किती वेळ लावला त्यांनी, आणि हे बघा ना पुस्तक देखील दिलं आहे त्यांनी. ऐश्वर्या घरी येताना पुस्तक खरेदी करून आली होती, जेणेकरून घरच्यांना तिच्यावर विश्वास बसेल. यानंतर सुमित्रा तिला प्रश्न विचारते की तू तुझ्या आईच्या घरी गेली होतीस ना, आणि आईला ही बातमी सांगितल्यावर खूप आनंद झाला असेल. मग ऐश्वर्या म्हणते नाही ना, मी घरी गेले होते पण माझी आई घरी नव्हतीच. मग मी पण खूप वेळ वाट बघितली पण ती काही आलीच नाही. मग खूप रात्र झाली म्हणून मी आपल्या घरीच निघून आले.
मात्र या गोष्टीवर सुमित्राला काहीच विश्वास बसत नसतो. यानंतर ऐश्वर्या सांगत असते की अहो मी त्या दिवसभर त्या शिबिरात बसून एवढी कंटाळली ना, आता मला खूप झोप येते, मग मी आता झोपूनच घेते. मग सुमित्रा म्हणते की थांब मी येते तुला सोडवायला रूमपर्यंत. मग ऐश्वर्या म्हणते की अहो एवढं काय त्यात, मी जाऊ शकते ना. आणि मग ऐश्वर्या जायला निघते. सुमित्राला ऐश्वर्याचं वागणं कळालेलं असतं, तिला काहीतरी वेगळंच वागणं दिसून आलेलं असतं. पण ऐश्वर्या परत रडायचं नाटक करते. मग सुमित्रा परत पागळून जाते. मग तिला म्हणते की हो अगं तू रडू नकोस, जा तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. ऐश्वर्या तर घरी आलेली असते, पण सारंग अजून आलेला नसतो. हा प्रश्न मात्र सुमित्राला पडलेलाच असतो. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये सारंग जानकीला सांगत असतो की आत्तापर्यंत त्याने ऐश्वर्याला कोणत्या कामांमध्ये साथ दिली आणि त्याने कोणत्या कोणत्या चुका केल्या. आत्तापर्यंत या नाटकामध्ये मी ऐश्वर्याला वाचवत आलो, पण नाही, आता आपण नाटक करायचं आणि ऐश्वर्याला फसवायचं. यावर ऋषिकेश देखील म्हणतो की अरे इतके दिवस आम्ही तुला समजावत होतो रे, की हे सगळं नको करूस, नको करू, आणि तुला सांगतही होतो, पण नाही, तू त्या वेळेला फक्त तुझ्या बायकोचा बैल होता ना. यानंतर जानकी आपल्या आईबद्दल सारंगला विचारते, आई कुठे आहे, प्लीज सांगा ना. पण सारंग म्हणतो की शपथ मला काहीच माहीत नाही आहे त्या लताबद्दल, कारण यावेळी ऐश्वर्याने माझ्यापासून ते सत्य लपवून ठेवले की तिने लताला कुठे ठेवले. मला जर कळलं असतं ना तर मी तुला लगेच सांगितलं असतं वहिनी. आणि ऋषिकेश आणि जानकी सारंगला विचारतात की तुम्हाला लताबाई ह्या सापडल्या तरी कुठं. मग सारंग सर्व सांगायला सुरुवात करतो. ऑडिशन घेण्यापासून ती डायरी ऐश्वर्याच्या हाती पार्वतीची लागेपर्यंतचा सगळा प्रकार हा सारंग एक एक करून सांगू लागतो. कडगईमध्ये सापडलेली पार्वती आईंच्या डायरीने घरात तमाशा मांडला होता, त्यामुळे हे प्रकरण किती वेटाकुटीला आलं होतं हे सर्व आता त्यांना आठवत असतं. यानंतर आम्हाला कळालं होतं की लताबाई ही जानकी बहिणींचीच आई आहे, पण ऐश्वर्याने हे लताबाईला कळू दिले नाही. ती मुलगीचा पत्ता सांगण्यावरून लताबाईंना ब्लॅकमेलच करत राहिली आणि त्यांच्याकडून खूप कामे करून घेतली. त्यांना खोटं बोलवून घरच्यांमध्ये भांडणं लावून घेतली. आणि सारंग आता हा म्हणतो की पण आता हे सर्व सांगायला मी साक्षीदार आहे. मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि माझा गुन्हा कबूल करून देतो. मग ऐश्वर्याचं देखील नाटके बंद होतील. माझ्यावर गुन्हा झाला तरी चालेल, मला शिक्षा झाली तरी चालेल, पण मी आता पोलीस स्टेशनमध्ये हे सर्व सांगूनच देतो. आणि तो निघालेला असतो. यावर जानकी सारंगला थांबवते आणि जानकी सारंगला समजावते की तुमच्याकडे काही पुरावे आहे का. यावर सारंग म्हणतो की नाही. मग जानकी त्याला म्हणते की जर आपल्याकडे पुरावेच नसतील तर ऐश्वर्याचा गुन्हा कसं काय सिद्ध होईल. त्यामुळे आपण जरा शांततेने हा विषय घेतला पाहिजे. आपण आधी नीट विचार करू, मगच पुढचं डिसिजन घेऊ. आणि जानकी म्हणते की आत्तापर्यंत रणदिवे कुटुंबाचा चांगुलपणा ऐश्वर्याने पाहिला. ती चांगली सून आहे हे तिनं प्रत्येक वेळी सिद्ध केलं. माझ्यामध्ये आईमध्ये भांडणं लावली, आपल्या घरातसुद्धा दरारा निर्माण केला, पण सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली. पण काही झालं ना तरी तिच्या पायखालची जमीन जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पण सारंग भाऊजी, या सगळ्यामध्ये मला तुमची मदत हवी आहे. करणार ना मला मदत तुम्ही. मग सारंग म्हणतो हो वहिनी, करेल ना, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत आहे. याबरोबरच आता त्यांचे प्लॅन करणं सुरू होतं आणि सारंगसुद्धा त्यांना सपोर्ट करत असतो. कारण जानकीला असं वाटत असतं की आत्तापर्यंत ऐश्वर्याने आपल्याला जशी कारस्थानं करून फसवलं आहे तसंच आता ऐश्वर्याला देखील आपण फसवूया. यानंतर ते तिघं एकावर एक हात ठेवतात आणि सारंग देखील शपथ घेतो की मी नक्कीच यावेळी तुमची ऐश्वर्याला फसवण्यात मदत करणार. दुसऱ्या दिवशी सुमित्रा म्हणत असते की सारंग कुठे आहे, तो काल रात्रीपासून घरी आलेला नाही आहे. यावर ऐश्वर्या म्हणते की काय बोलताय तुम्ही, सारंग जसा या जगातूनच गायब झाला आहे असं बोलताय तुम्ही. यावर सुमित्रा खूप चिडते. ती म्हणते अगं तुला काही बोलण्याची पद्धत कळते का, जरा नीट तरी बोल तुझ्या नवऱ्याबद्दल, आणि ते देखील तू सकाळ सकाळी असं काहीही बोलत आहे. जरा भान ठेव ऐश्वर्या आणि नीट बोल. त्यानंतर ऋषिकेश देखील घरातच असतो. तेवढ्यात तिथे पोलीस येतात. पोलीस आल्यावर सर्व घरच्यांना धक्काच बसतो. ते जरा थोडे घाबरतात. मग पोलीस सांगतात की तुमच्या गाडीचा एक भीषण अपघात झालेला आहे. ती गाडी नंबर आणि त्यासोबतच तुमच्या माणसाची ओळख तुम्ही पाठवून द्या. आम्हाला असं वाटतं की सारंग रणदिवे यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांचा अपघाती मृत्यूसुद्धा.
हे सगळं जेव्हा बोलणं घरातले ऐकतात तेव्हा सर्वांना मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. पण हे सर्व खोटं असतं. यामागे ऋषिकेश, जानकी आणि सारंगचा प्लॅन असतो. पण आता ही बातमी ऐश्वर्या देखील ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. कारण आता अचानक सारंग तिची साथ सोडून गेलेला असतो. मग या घरात तिला कसं टिकता येईल याचा ती विचार करत असते. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश आता प्लॅनिंग करून गेलेले असतात, जिथे डेड बॉडी सारंगची ठेवलेली आहे. आता तिथे जाऊन जानकी पोहोचते आणि म्हणत असते, जसं आत्तापर्यंत ऐश्वर्याने आपल्याला नाचवलं तसंच आता आपण तिला नाचवायचं. खरं तर ते खोटं रक्त आणि खोटी डेड बॉडी असते. त्यानंतर त्यांना समजतं की आता ऐश्वर्या इथे येत आहे. तेव्हा ते लोक सारंगला परत झोपवतात. ऐश्वर्या आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश हे दोघं रडायचं नाटक करत असतात. जानकी म्हणते की सारंग भाऊजी उठा ना, तुम्ही असं कसं काय आम्हाला सोडून गेलात.